आषाढी वारीसाठी दिंड्याच्या निवासाची 65 एकर मैदानात बुधवारी दुपारपर्यंत 497 प्लॉटचे 180 भूखंडाचे बुकिंग झाले आहे. काही दिंड्यांनी आपले साहित्य प्लॉटवर आणून ठेवण्यास सुरुवात केली आहे. सुमारे 3 लाख भाविकांना सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भक्तिसागरात भाविक दाखल होऊ लागल्याने आषाढी वारीचा बास होऊ लागला आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी अनेक संतांच्या पालख्या दिंड्याचे सोलापूर जिल्ह्यात सीमेजवळ आले आहेत. काही पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल झालेत, तर संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराजांच्या पालखी जिल्ह्यात 11 व 12 रोजी आगमन होणार आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी केली आहे. पंढरपुरातील 65 एकर येथून 497 भूखंड आहेत. बुधवारी 180 भूखंडाचे बुकिंग झाले. पावसाची शक्यतेने काही प्लॉटवर दिंड्यांनी तंबू टाकायला सुरुवात केली. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. येथे भाविकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत. यासाठी नायब तहसीलदार सुधाकर दाहिजे, नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे यांच्याकडे संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिसागर येथे भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, अन्न पदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र, 108 क्रमांक रुग्णवाहिका, अग्निशामक यंत्रणा याशिवाय सर्वत्र CCTV लावण्यात आले आहेत.